तर आपल्या रांगोळीचा आज आहे डे 3 आणि लास्ट डे। तर आपण आज बघणार आहोत की याच्यानंतर आपण कसे कलर भरले त्या पाकळ्यामध्ये समोर। आतापर्यंत आपण कटिंग केली, त्याच्यानंतर बॉर्डर करून सर्व साडीमध्ये आणि जो राऊंड आहे त्यामध्ये कलर भरून घेतले। आता पुढील कसं होणार ते आपण बघूयाच। तर DSP क्राफ्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या फ्री क्लासचा आनंद घ्या। थँक्यू। लेट्स स्टार्ट। गनची पिन प्लगमध्ये जोडा, गनमध्ये स्टिक टाका आणि लागा कामाला। उलन आता यामध्ये तुम्ही आतील बघितलंच, त्यात मी शेड वाईज कलर भरले। येलो, त्याच्यानंतर डार्क, थोडासा डार्क येलो, त्याच्यानंतर ऑरेंज आणि रेड आणि त्याच्यानंतर मरून आणि ब्लॅक कलरची बॉर्डर केली। आता या पाकळ्यामध्ये कलर भरताना तसंच आधी डार्क, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये थोडेसे फेंट कलर ॲड करत जायचे। आता मी हा डार्क पिंक कलर यामध्ये ॲड करते। तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता, तुम्हाला जो कलर आवडत असेल। पर हे घेतल्यानंतर खरंच खूप छान रिझल्ट येईल, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। त्याच्यानंतर तुम्ही जो आतील सर्कल आहे, पानाचा जो आकार आहे तोपर्यंत तुम्ही हे पिंक कलर घेणे आवश्यक आहे। मी 3 फीटची रांगोळी बनवत आहे। तुम्ही ज्या पण साईजमध्ये रांगोळी बनवत असाल त्या साईजमध्ये तिला जितके फेरे घेतल्यावर छान दिसेल तितके तुम्ही घेऊ शकता। मी आता या पिंकचे 5 फेरे घेत आहे। चिटकवत असताना त्याच्या कोपऱ्यापर्यंत एकदम त्या रांगोळीच्या डिझाईनपर्यंत कुठेही भाग लेदरचा न दिसता असं तुम्ही चिटकवलं पाहिजे। नाहीतर त्या दोन्ही दोऱ्यामध्ये जर गॅप असेल तर आपल्या रांगोळीची फिनिशिंग ही चांगली दिसत नाही आणि त्यामध्ये खूप अंतर दिसून येतं। हे वेढे मोजूनच घ्यावेत। या पाकळीला तुम्ही जेवढे घेत आहात पुढच्याही आकाराच्या वेळेस तेवढेच वेढे घेणे गरजेचे आहे। नाहीतर तुमच्या या पानाच्या आकाराच्या पाकळ्या ह्या लहान मोठ्या दिसू शकतात। आता डार्क पिंकचे 5 शेड कंप्लीट झालेले आहेत, 5 वेढे पूर्ण झालेले आहेत। आता नेक्स्ट कलर तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये पिंकचा तुम्ही कोणताही शेड घेऊ शकता। माझ्याकडे थोडा रॅडिश पिंक अवेलेबल आहे, सो मी तो घेतलेला आहे। आता त्याचे पण तुम्ही पाहिजे तितका तुम्हाला जेवढा लेंथ पाहिजे आहे त्याची तेवढी तुम्ही वेढे घेऊ शकता। आता रॅडिश पिंकचे कलर पूर्ण झालेला आहे। सो आता तुम्ही जो तुमच्याकडे फेंट कलर अवेलेबल असेल पिंक शेडचा तर तुम्ही तो घ्या आणि यामध्ये करा। सो माझ्याकडे फेंट बेबी पिंक कलर आहे, सो मी बेबी पिंक कलर घेतलेला आहे यात भरण्यासाठी। आता हे पूर्ण पाकळी जी आहे ती मी या पिंकनेच कवरअप करणार आहे। तुम्ही बघा, मी बॉर्डर जास्त झाकवलेलीही नाही आणि
त्यामध्ये थोडा पण डिफरन्स त्याच्यामध्ये दिसून नाही राहिलेला तुम्हाला. जर तुम्हाला रेक्झिनचं दिसलं तर तुमची पूर्णच फिनिशिंग बदलेल. मी वारंवार तेच सांगते की तुम्ही चिटकवताना व्यवस्थित पॅक चिटकवा आणि थोडंसं जवळ चिटकवा, जेणेकरून तुमची रेक्झिन दिसणार नाही. आता तुमचं हे पूर्ण चिटकवून झाल्यास हे कट करताना जे तुमचं उलन चिटकवायचं राहिलं असेल तर एकदा त्याला थोडंसं गनचं टॅप करून त्यावर कट करून मग ते चिटकवून दिलं तर ते वरील भाग त्याचा ओढला तर निघून येणार नाही. त्यासाठी ही दरवेळी कट करताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. हे बघा, कोणतेही काम करताना आपण जर जीव ओतून ते काम केले तर ते परफेक्टच बनते. आता ही पण बघा, रांगोळीचं किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे तुम्हाला. आता अशाच प्रकारे सर्व पाकळ्या तुम्ही करून घ्या आणि हा पूर्ण झाल्यानंतर त्याची फिनिशिंग अशी काही दिसेल जी तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे. बघा, सर्व कंप्लीट झालेलं आहे. आता यानंतर त्याच्या बाहेरील राहिलेल्या जो डिझाईनचा भाग आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता तो कंप्लीट करूया. यामध्ये तुम्ही डार्क ग्रीनचा शेड वापरला तर थोडंसं रांगोळीमध्ये कलरचा चेंजेस येईल. म्हणजे कसं येल्लो वगैरे झाला, त्याच्यानंतर हे पण डार्कच कलर झाले, त्याला थोडंसं मिसमॅच करण्यासाठी हा ग्रीनचा शेड वापरणे चांगलं आहे. जसं की आता फ्लावरला आपण जर एखादा डार्क कलर घेतला तर त्याच्या पाकळ्यांसाठी आपण ग्रीन कलर घेतो ना, तर त्यामुळे इथं पण तेच आहे. समजा हे फ्लावर आहे तर याच्या कडाने आपण ग्रीन कलर दिला तर त्याची शेडिंग उठून दिसेल. आता यासाठी आपण आधी बॉटल ग्रीन हा कलर वापरतोय, डार्क शेडचा. यासाठी तुम्ही बघा, पहिल्यांदा व्यवस्थित चिटकवून पहिल्यांदा आधी आउटलाईन करून घेतली मी आणि त्याच्यानंतर आधी बाजूला लावत आहे. याचे 2 फेरे घेतले मी आणि वरील बाजूने 3 फेरे घ्यायचे आहे. हे दरवेळी व्यवस्थित चिटकवणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या रांगोळीला दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. आपण रांगोळी बनवली म्हणजे ती दीर्घकाळ टिकणे हे बंधनकारकच आहे, कारण समोरचंही आपल्याला त्याचे पैसे देणार आहेत. हे परफेक्शन नसेल किंवा वारंवार निघालं तर आपण बनवलेल्या वस्तूंचा काहीही उपयोग होणार नाही. आता हे कट करून हलक्या हाताने प्रेस करून द्या आणि त्याच्यानंतर ग्रीनचा दुसरा शेड तुम्ही घेऊ शकता. पॅरेट ग्रीन जास्तच विदाऊट दिसेल, त्यामुळे हा ग्रीनचा लीफ ग्रीन कलर आहे हा घ्या त्यात भरण्यासाठी. जसे आपण पिंकचे वेगवेगळे शेड घेतले आहे तसेच ग्रीनचे 2 शेड घेतलेले आहे आपण यासाठी. आता हा पूर्ण त्यात फिल करून द्या.
आता याचप्रमाणे या डिझाईनमधील सर्वच जी डिझाईन आहे ती अशी कंप्लीट करून घ्या आणि आपला फायनल लुक काही असा राहील. बघा तुम्ही किती नीट फिनिशिंग आलेली आहेत आणि साडीच्या ज्या प्लेट्स आहेत आपण जो डार्क कलर त्यामध्ये भरला त्यामुळे किती उठून दिसत आहे आणि त्याच्या साडी त्या प्लेट्स पडल्यासारखेच त्या घड्या पडल्यासारखीच त्याची फिनिशिंग दिसत आहे आणि आपण पिंक कलर जो भरला तो पण उठून दिसत आहे आणि ग्रीन शेड टाकल्यामुळे त्याला नवीनच लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता जास्त डार्क पण नाही दिसत आहे आणि खूप फेंट पण नाही दिसत आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. स्टे ट्यून्ड फॉर न्यू व्हिडिओज.